श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? छानच असाल तर आहे ना. आम्ही सोडतोय रूम आणि रूम सोडायची तर नवीन रूम बघायला पाहिजे म्हणून आम्ही निघालो क्वीन्सकडे, जेणेकरून वेदिकाची शाळाही जवळ पडेल आणि मी नेऊन आणून सोडू शकेल. कारण की वेदिकाच्या पप्पांना दररोज काम करता करता दुपारी न्यायचं, दुपारी घरी घेऊन यायचं, परत सकाळी तिला शाळेत सोडवायचं, सगळा लोड झेपत नव्हता. त्याच्यामुळं मग म्हटलं तर रूम बघावी आणि फायनली आम्ही रूम बघितली. 1 RK असं आहे आणि खाली आहे. इथे आम्ही वरती राहतो पण तिथे खाली आहे आणि आता सगळी सवय लावून घ्यावी लागणार आहे. कारण की आता मुलांसाठी सगळं थोडंफार चेंजेस करायला लागतात. ते टॉयलेट बाथरूम आहे, रूम आहे आणि हे असं आहे. आणि इथे तर सगळं वेगळं वेगळं आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी इथे चेंज आहेत. इथे गेले 7 वर्ष झालं राहतोय पण कधीच असं वाटलं नाही की हे म्हणजे आपण भाड्याने वगैरे राहतोय. कारण की मालकांचा कधी असा त्रास झाला नाही किंवा कुठल्या गोष्टीचा असा शेजाऱ्यांचा म्हणजे इथे राहणाऱ्या लोकांचा कधीच असा त्रास झालेला नाही. त्याच्यामुळे ना इथे जरा बरं वाटतं आणि रूम सोडायची म्हटल्यावर असं मन भरून आल्यासारखं वाटतं. कारण की 7 वर्ष म्हणजे थोडे दिवस नाही, इथंच राहिलो. आणि खरं सांगू का, म्हणजे आपण कुठेही जातो ना तेव्हा आपण जर का काही लोकांना बोलून चालून राहतो आणि ज्यावेळेस आपण रूम सोडतो ना त्यावेळेस जास्त भरायला येतं. पण मला जास्त तसं नाही होणार आहे. रूमच्या बाबतीत थोडंसं मी पॉझिटिव्ह आहे, कारण की जायला नको असं वाटतं. पण मला जाताना रडू वगैरे जास्त येईल ते रूमसाठी. कारण की मी जास्त लोकांसोबत संबंध ठेवले नाही किंवा मी कुणाशी जास्त बोलले नाही किंवा कुणाशी असं जवळीक राहिली नाही. कदाचित जेमतेम असतील एक 5-6, म्हणजे एवढे जास्त नाही आहेत, एक 5-6 आणि याच्यापेक्षा जास्त नाही. कारण की आपण रूम सोडून जेव्हा जाणार ना तेव्हा काय होतं मी सांगू शकत नाही. कारण की त्याच्या अगोदरसुद्धा 1-1 वर्ष मी दुसरीकडे राहिलेली आणि त्यानंतर इथं आल्यावर 7 वर्ष म्हणजे कसे गेलेत मला एक कळलंच नाही, असं झालेलं. आता आहे ना, माझं आलेलं आहे आज पार्सल. रूम वगैरे बघून आलो आणि संध्याकाळच्या वेळेस वेदिकाचे पप्पा या मुलांसाठी केक वगैरे घेऊन आले होते आणि डोनेट केक वेदिकाला प्रचंड आवडतो. त्याच्यामुळे दोघा बहीण भावांनी छान असा डोनेट केक खाल्ला आणि याची रील्ससुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. आणि हे पार्सल आले. पार्सलमध्ये बघा म्हणजे मिशोवरून मागवलं. हे मिशोचा लोगो आहे आणि फर्स्ट टाईम हे लोगो आलं आहे. मी सारखं काही ना काही मागवत असते पण हा लोगो कधी त्यांनी पाठवला नाही, पण यावेळेस मात्र आला आहे. आता आहे ना, हा जो पिंक कलर वाटतोय, व्हाईट जास्त फुलं वाटतात, पण असा हा कुर्ता नव्हता. म्हणजे मी जसं मागवला तसा नाही, मला थोडासा वेगळा भेटला. म्हणजे जास्त व्हाईट कलर ह्याच्यावरती दिसतोय. जी डिझाईन आहे ती व्हाईट कलरची आहे. तर असं मी म्हणजे थोडंसं वेगळं होऊ शकतं. त्याला मी चेंज करू का काय करू मला कळना झालं. एक्सचेंजला देऊ का? कपडा क्वालिटी छान आहे, अप्रतिम आहे आणि मला बसलासुद्धा तो एकदम परफेक्ट. कारण की माझं दिवसेंदिवस वजन वाढत चालले. म्हणजे आता थायरॉईडचा त्रास आहे, त्याच्यामुळं वजन वाढते थायरॉईडने. गेले काही दिवस असंच चालू आहे. वजन कमी करण्यासाठी काय तुमच्याकडे उपाय आहे का? नक्की सांगा. घरगुती पद्धतीने काय करू शकते? कारण की डॉक्टरांचा सल्ला घेऊन, डॉक्टरांच्या गोळ्या औषधं घेऊन म्हणजे मी खूप हेल्पफुली झाले. म्हणजे नको त्या गोष्टी माझ्यासोबत घडायला लागल्या. त्याच्यामुळं असं मी ठरवलं की आता जास्त करून गोळ्या औषधं घ्यायच्या नाही आहेत. तर आहे ना बघा, मी हा जो कुर्ती आहे तो घातला. अम्ब्रेला टाईप आहे आणि स्लीव्स पण छान आहे, एकदम मोकळा चाकळा बसला. पण जो कलर आहे मी जसं मागवला होता त्याच्यापेक्षा वेगळा आहे. आता बघा ह्या काय गं हे डान्सिंग. हां, हा डान्स करतोय आणि खूप छान करतो. आता याचा व्हॉइस ओव्हर आहे मी कमी केलाय. आता कालभैरव अष्टकम ऐकूयात चला वेदिकाच्या आवाजात. काल भैरवष्टकम धरती बनवलं कादाभोवती सावधान छितलं पावलं शोक बोल तल्ल लोभ पोट तात नाशिद मरात काल भैरवाच संदरी आता काशी का फुलानी नात काल भैरवं बजे पूर्ण समजदाय किसाय केलं दावर काशीवासर कुल्ल पाकिशू कंगडीरम नीदी दाल कोबी जमचे लाल कंत गणपते काशी कापुलान नाटकाल बैल मजे. ओ नमः शिवाय.
तर माझं बाळ कालभैरव अष्टकम म्हणते. कसं वाटलं नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आम्ही जी नवीन रूम बघितली आहे ती कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तिथे जाणार आहे आम्ही, त्याला एकदम त्या रूमला फ्रेश केल्यानंतर म्हणजे कलर वगैरे द्यायचा आहे आणि खिडकींना जाळा वगैरे ज्या आहेत त्या बसवायच्या. चला सबस्क्राईब करून ठेवा चॅनल आपलं. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.